भाजी अशी की तोंडाला पाणी आणणारी आलू भुना मसाला आपल्या काकीकडून. चला तर मग बनवायला घेऊ. बटाटा चिरून गॅसवर पाणी घालून अर्धकच्चं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बारीक बारीक चौक फोड करून घ्यायची आहे. ते शिजेपर्यंत आपण दह्याचं पेस्ट तयार करून घेऊ. मी 1 बाउल दही घेतलं आहे, फेटून घेतलं आहे. त्यात धनेपूड, तिखट, गरम मसाला आणि हळद हे सर्व घालून फेटून घ्यायचं आहे आपल्याला. असं सगळं फेटून घ्यायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायचं नाही आहे त्याला. हे फेटून झालं की ते बटाटा आपला अर्धा कच्चा शिजलेला असतो, त्यातलं पाणी काढून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. कढई ठेवायचं गॅसवर, थोडंसं तेल घालायचं आहे आणि 1 उभा चिरलेला कांदा मी घेतलेला आहे ते त्यामध्ये घालून फ्राय करून घ्यायचं आहे. हे उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालून थोडंसं लालसर झालं की लगेच आपण अर्धकच्चा बटाटा शिजवून घेतलेला आहे ते त्यामध्ये घालून थोडंसं भाजून घेऊ. भाजल्यानंतर बटाट्याला कुरकुरीतपणा येतो आणि भाजी छान लागते. ते भाजून झालं की त्यामध्ये कस्तुरी मेथी, चाट मसाला आणि थोडंसं कोथिंबीर घालून ते बाजूला ठेवायचं आहे. कढई ही दुसरी कढई घेतलं आहे, त्यामध्ये तेल आणि थोडंसं जिरं मोहरी तडतडली की लगे हिंग घालून बारीक चिरलेला आपण कांदा घालायचा आहे त्यामध्ये आणि हे पण थोडंसं लालसरपणे भाजून घ्यायचं आहे. बघा कांदा लालसर झालेला आहे. मी 1च मिरची त्यामध्ये घालत आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट घालूया. मी थोडंसं भरडच केलेलं आहे. थोडंसं परतून झालं की आपण टोमॅटो प्युरी 1 बाउल घेतले छोट्या बाउलनं ते त्यामध्ये घालूया. आणि हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घातल्यानं टोमॅटो आणि कांदा पटकन भाजून जाते, म्हणून थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. तेल सुटते. बघा किती छान तेल सुटले. भाजीचा चटपटीतपणा वाढवायचा असेल तर 1 चमचा लोणच्याचा मसाला घातला की भाजी एकदम भन्नाट लागते. कांदा टोमॅटोला तेल सुटलं की लगेच दह्याची पेस्ट मगाशी करून ठेवलेली आहे ते घालायचं आहे आणि छान कालवून घ्यायचं आहे. आपण वाटीत मगाशी टोमॅटो प्युरी घातलेला आहे, त्यातच थोडंसं पाणी घालून ते आणि या दह्याचं बाउलमधलं थोडं पाणी घालून आपण पाणी 1 वाटी घालायचं आहे. हे छान कालवायचं आहे गॅस बारीक करूनच, नाहीतर दही फुटण्याची शक्यता असते. हे 1 वाटी पाणी घालून छान ढवळून घ्यायचं आहे. पनीरच्या भाजीला ऑप्शन म्हणून बटाटा भुना मसाला घरी बनवून बघा, भाजी खूप छान लागते. आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता आपण मगाशी कांदा बटाटा भाजून बाजूला ठेवलेला आहे ते सगळं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे एकजीव करून घ्यायचं आहे. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भाजी छान एकजीव झाली आहे. वरून थोडंसं साखर घालायचं आहे, कोथिंबीर चिरलेले घालायचे आणि 1-2च मिनिट टोपण झाकून त्याला वाफ येऊ द्यायची आहे. 2च मिनिट ठेवायचे. 2 मिनिटं झालेले आहेत. भाजी बघूया आपण. बघा भाजी किती मस्त दिसते. आता आपण बाउलमध्ये भाजी काढून घेऊया. झणझणीत आपल्या काकीच्या हातचं आलू भुना मसाला तयार आहे.